नमस्कार मित्रांनो. आज राजर्षी शाहू महाराजांच्या 2 गोष्टी मला आठवत आहेत. त्या 2 गोष्टी आठवण्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगेल. त्यातल्या 2 गोष्टींपैकी एक गोष्ट आहे गंगाराम कांबळे नावाच्या एक गृहस्थाची. राजर्षी शाहू महाराजांच्या सैन्यामध्ये सेवेत असणारे गंगाराम कांबळे यांनी एक हॉटेल उघडलं होतं कोल्हापुरामध्ये. आणि ते हॉटेल उघडलं असताना त्यांच्या हॉटेलमध्ये बहुतांश कमी लोक चहा प्यायचे. एके दिवशी राजर्षी शाहू महाराज त्यांच्या हॉटेलसमोरून जात असताना राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेंना विचारलं की हॉटेलला पाटी का नाही लावली. त्यावेळेस गंगाराम कांबळेंनी त्यांना उत्तर दिलं की मी जर पाटी लावली तर माझ्या जातीचा उल्लेख होईल त्याच्यावर आणि मग माझ्याकडे कोणी चहा प्यायला येणार नाही. त्यावर राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं तुम्ही चहा बनवून ठेवा, मी वापस येतो चहा घ्यायला. आणि जसं राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं की मी चहा प्यायला येतोय, ही बातमी अख्ख्या कोल्हापुरात पसरली आणि वेगवेगळे प्रकारचे लोक त्यांच्या हॉटेलसमोर येऊन थांबले. राजर्षी शाहू महाराज खरंच चहा प्यायला येतात की काय आणि खरंच चहा पितात की काय हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि राजर्षी शाहू महाराजांनी बोलल्याप्रमाणे खरोखर तिथे वापस येताना हॉटेलमध्ये थांबले. त्यांनी स्वतः चहा घेतला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील तो चहा पाजला. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की राजर्षी शाहू महाराजांनी इथून कुठला विचार दिला आहे, विचार करणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक प्रसंग आहे. दुसऱ्या प्रसंगामध्ये असंच एक महाराज कुठंतरी, मला आता नक्की आठवत नाही आहे, परंतु मी सांगतो तो प्रसंग इतिहासात ऐतिहासिक आहे, त्याला संदर्भ आहे आणि तुम्हाला गुगलवरती जरी तुम्ही शोधलात तरीही मिळून जाईल. आणि जर नाहीच मिळालं तर माझ्याकडं पुस्तक आहे, त्याच्यातून मी तो तुम्हाला मिळवून देऊ शकतो. आणि दुसरा प्रसंग असा आहे की राजर्षी शाहू महाराजांसोबत कुठल्या तरी समाजाचे एक व्यक्ती असायचे आणि ते लोकसोबत असताना बाकीचे जे लोक आहेत त्या लोकांना मुद्दामहून तुसड्यावरून करायचे आणि खास करून ते चिडवायचे त्यांना की हे मांजर खाणारे आहेत म्हणून. तर राजर्षी शाहू महाराजांच्या कानावरती ही गोष्ट गेली. मग राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं, त्यांच्या सैन्यामधल्या एक जणाला सांगितलं की एक मस्त मांजर घेऊन या आणि एक मांजराला कापून त्याचं मटण बनवा. आणि त्यांनी काय केलं की दुपारच्या जेवणाच्या वेळेस जो व्यक्ती त्या लोकांना हे मांजर खाणारे आहेत म्हणून त्या हिणवत होता, त्या अधिकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांनी सोबत बसवलं जेवायला आणि त्यांच्यासाठी ते विशेष ताट आणलं गेलं. विशेष ताट आणल्यानंतर त्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना विचारलं जेवण कसं होतं. ते म्हणले एकदम मस्त, चांगला बेत होता. त्यावर राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं की हे मांजराचं मटण होतं. त्यावर समोरचा जो अधिकारी होता त्याला सुचेनच गेलं काय बोलावं आणि काय नाही. राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं आता तुमच्यात आणि त्याच्यात काही फरक उरला नाही. तो जसं मांजर खाणारा होता म्हणून तुम्ही त्याला हिणवत होता, आता तुम्हीही मांजर खाल्लं, त्याच्यामुळे तुम्ही आणि ते आता सेम झालात. त्याच्यामुळे आता कोणी कुणाला हिणवायचं काही कारण राहत नाही. मित्र, या 2 गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की राजर्षी शाहू महाराजांनी समानता, समता या गोष्टींवरती खूप विश्वास ठेवलेला आहे. तो संस्कार आणि ती संस्कृती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामधून जातींमधला जो भेद होता तो त्यांनी कधीही वाढू दिलेला नाही. जाती आणि धर्मामधला भेद कमी करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यासह अनेक पुरुषांनी, महापुरुषांनी, अनेक महामातांनी काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि आता कुठंतरी अलीकडच्या काळातले 4-2 नेते उठतील आणि तुमचं आमचं डोकं भडकावतील आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या गावामधल्या वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या समाजाच्या, वेगळ्या जातीच्या लोकांच्या विरोधात काहीतरी बोलू आणि काहीतरी करायचा प्रयत्न करू, हे मला पण पटणारं नाही आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा वसा आपल्याला अखंडितपणे चालवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि वसा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती आणि धर्मातले लोक होते, त्यांनी सर्वांनी मिळून हे स्वराज्य उभा केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी ज्यावेळेस मुलींसाठी शाळा काढल्या त्या कुठल्या एका जातीसाठी, कुठल्या एका धर्मासाठी, कुठल्या एका समाजासाठी किंवा गटातटासाठी काढल्या नव्हत्या. त्यांनी अखंड स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून त्या शाळा काढलेल्या. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक समानतेच्या, समतेच्या लढाया लढल्या. त्या सर्व त्यांनी कुठल्या एका जातीसाठी नव्हत्या लढलेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, सर्व जातीला, सर्व धर्मांना समान हक्क मिळतील याची त्यांनी त्यात काळजी घेतली, दखल घेतली आणि ज्या ठिकाणी ज्याच्यावरती अन्याय होईल त्याला न्याय मिळावा याच्यासाठी त्यांनी त्यात तरतूद केली. मग हे सर्व महापुरुष
ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत एवढे आपल्याला काळाच्याही पुढं जाऊन सांगू शकत होते त्या टायमिंगला, तर आज आपल्याला थोडासा विचार करणं गरजेचं आहे. राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सर्व महापुरुषांचं विचार, या सर्व महापुरुषांनी जो आपल्याला वारसा दिला आहे, जो वसा दिला आहे, त्या वशाला आपल्याला असं बिखरून द्यायचं नाही, असं तुटून द्यायचं नाही आहे. एका 2 दिवसाचं राजकारण आहे. या 2 दिवसाच्या राजकारणासाठी तुमचं आमचं डोकं भडकवलं जाईल. आपण एकमेकांचे कपडे फाडतून खाली वर पुन्हा परत हे एकत्र होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी बघितलं की लोक एकमेकांना असे व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतात की आता राजकारण सुरू होणार आहे, आता वेगवेगळ्या निवडणुकीतील लोक डोकं भडकवायला बघतील, कुणी भडकू नका, आपले नातेसंबंध जपा आणि सगळेजण पुन्हा परत माणुसकीच्या पक्षात या, अशा प्रकारचे मेसेजेस. मग हे मेसेजेस काय आपण फक्त एकमेकांना पाठवण्यासाठीच वापरायचे आहेत का? या मेसेजला खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करण्याचा हा काळ आहे. आणि हे बघा, सर्वांची एक लढाई असते, ती लढाई आपल्याला लढणं आहे. मराठा आरक्षणाची लढाई असेल किंवा OBCची सध्या जे काही वातावरण ढवळून निघते, ती दोघंही आपली एकमेकांची लढाई लढत आहेत. परंतु ही लढाई लढत असताना दोघांनी देखील एकमेकांच्या मनाला काही वेदना होतील अशा प्रकारचं वर्तन किंवा अशा प्रकारच्या कृती करायच्या नाही आहेत. कारण हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना मानणारा महाराष्ट्र आहे. आणि मी या विचारांशी सहमत असल्याकारणाने आज मला असं वाटते की आपण कुठेतरी थोडासा विचार करायला पाहिजे. या महापुरुषांचा विचार आपण आपल्या डोक्यात घ्यायला पाहिजे आणि आपले जे सध्याचं वातावरण आहे त्या संदर्भात आपण वाचायला पाहिजे, बघायला पाहिजे आणि समजून घेऊन मग कृती करायला पाहिजे. धन्यवाद.